नमस्कार वागं हो, सगळ्यांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या तासिकेमध्ये. आपल्याला आजचा भाग बघायचा आहे की 5वी नवोदयमध्ये परिसर अभ्यास हा विषय महत्त्वाचा यावर्षी भूमिका बजावणार आहे. तर तुमचा सगळा निकाल परिसर अभ्यासवर आहे ना आहे. ही VS सिरीज आपण सुरू केलेली आहे. सर्वांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत, तसेच प्ले स्टोअरवरील नवोदय गुरु ॲपवर स्वागत. बाळो हो, 5वी नवोदयची बॅच आपली सुरू झालेली आहे ना. याच्यामध्ये लाईव्ह बॅच, रेकॉर्डेड बॅच, PDF नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत. आठवड्यात 3 टेस्ट होणार आहेत. सुरू आहेत लाईव्ह बॅच संध्याकाळी 8:45 ते 9:15. झूमवर क्लास आहेत. तसेच नवोदय गुरु ॲप दोन्हीवर जॉईन होऊ शकतात. विषय 4 आहेत: बुद्धिमत्ता चाचणी, परिसर, गणित, मराठी. खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करून त्याच्यात 5वी नवोदयची बॅच आहे ती जॉईन करू शकतात. ठीक आहे. तर रात्री 8:45ला दररोज बॅच आहे बाळा. ठीक आहे. नंतर प्रश्नाला सुरुवात करू. चला, प्रश्न पहिला. वाहतुकीवर प्रश्न येणार आहे. तर नवीन सगळे प्रश्न आहेत. तर डोंगराळ भागात जिथे रस्ते तयार करणं खूप कठीण असते तिथे वस्तूंची वाहतूक करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा प्रामुख्याने वापर केला जाते? म्हणजे रस्ते तर नाही, डोंगराळ भागात काही ठिकाणी रस्ते तयार करणं लई कठीण आहे, अवघड आहे. वाहतूक करण्यासाठी कोणता प्राणी? उंट, याक, म्हैस, हत्ती. म्हैस कशाला नेतात रे? हत्ती नाही, उंट नाही, याक. ठीक आहे. तुम्हाला ही PDF पाठवतो सुद्धा बाळा, हे नाही, याक. नंतरचा दुसरा प्रश्न बघा. समुद्रात बुडालेल्या किंवा अडकलेल्या जहाजांचा शोध घेण्यासाठी आणि नौदलाच्या वाहतुकीसाठी हे ना पाण्याखाली चालणाऱ्या वाहनाला काय म्हणतात? पाण्याखाली चालणाऱ्या वाहन, पाणबुडी. पाण्याच्या खाली बघा, पाणबुडी. बघा, समुद्रात बुडालेले पाणबुडी आणि समुद्रात बुडालेले किंवा अडकलेल्या जहाजांचा शोध घेण्यासाठी आणि नौदलाच्या सैनिकांचं जे नौदल असते, नौदलांचं पथक असते, त्यांच्यासाठी वाहतुकीसाठी पाण्याखाली चालणाऱ्या वाहनाला काय म्हणतात? सबमरीन, म्हणजे पाणबुडी म्हणतात. रेल्वे स्टेशनवर वाहतुकीवर प्रश्न आहे. वाहतूक हा चॅप्टर आपला आहे परीक्षेत. ठीक आहे. हा चॅप्टर आपला परीक्षेत येणार आहे परिसर अभ्यासमध्ये. तर याच्यावर या टॉपिकवर प्रश्न आहेत. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे अवजड सामान वाहून नेण्यासाठी मदत करणाऱ्या लाल रंगाचा कपडा घालणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? तर कुली आया भाई, कुली आया. बघा, रेल्वे स्टेशनवर सामान नेणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? तर कुली म्हणतात. कमी अंतरावरील प्रवासासाठी कमी अंतर असते आणि सामान वाहून नेण्यासाठी ग्रामीण भागातील इंजिन जोडलेल्या कोणत्या 3 चाकी वाहनाचा वापर वाढला आहे? 3 चाकी वाहन कोणता? बघा, सायकल नाही. आता सायकल इथं काय म्हणते की सामान वाहून नेण्यासाठी इंजिन जोडलेले सामान वाहून नेणं. आता सायकलला इंजिन जोडतात का रे? नाही. विमान असते का रे? घोडागाडी नाही. ॲटो रिक्षा, टेम्पो. ॲटो रिक्षा पकडा, 3 चाकी. ठीक आहे. सुरक्षितते संदर्भात प्रश्न येणार. वाहतूक नियमानुसार रस्त्यावरून म्हणजे मोटरसायकलवर, स्कूटरवर चालवताना डोक्याच्या संरक्षणासाठी काय घालणे सक्तीचे? टोपी घालायची का? रस्त्यानं चालायला तुम्ही ह्या स्कूटरवर किंवा गाडीवर आणि टोपी घातली नाही. चष्मा नाही. रुमाल नाही. हेल्मेट वापरणं, सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावंच लागते बाळा, है ना. आणि भरपूर जणांचे प्राण वाचलेले आहेत, जीव वाचलेले आहेत हेल्मेटमुळं. खूप लांबच्या आणि हेल्मेट नाही घातल्यामुळं भरपूर जणांना जीव गमावले पण लागलेले आहेत. खूप लांबच्या प्रवासासाठी विमानाचा वापर का केला जातो? जरी त्याचे भाडे जास्त असते. लांबच्या प्रवासासाठी विमानाचा वापर का केला जातो बाबा? आणि भाडं तर जास्त असते, सर्वात महाग आहे. विमानाचा वापर का केला जातो? कारण ते स्वस्तही नाही, कारण ते रस्त्यावरून चालतही नाही, कारण ते त्यात जास्त जागा असते असं काही नाही, कारण ते वेळेची बचत करते आणि लवकर पोहोचते. वेळेची बचत होती आहे ना. समजा तुम्हाला नागपूरहून मुंबईला जायचं आहे, तर असा प्रवास करायचा आहे रेल्वेनं, तर 15-16 तास लागतात, 20 तास लागतात. तिथंच विमान अत्यंत कमी 2 तासात, 1-2 तासात पोहोचून सोडते. म्हणजे सांगायचं तात्पर्य तर वेळ कमी लागतो. मोठ्या शहरातील मेट्रो रेल्वे धावण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जाते? ज्यामुळे हवेचं प्रदूषण होत नाही. आता मला सांग, लाकूड, गाळणी पद्धत नाही. कोळसा नाही. गाळणी पद्धत वापर. ऊर्जेचा वापर, डिझेल नाही. इलेक्ट्रिसिटी, विजेचा वापर.
वाहतुकीच्या साधनामधून निघणाऱ्या धुरामुळे खालीलपैकी कोणता मुख्य आजार मानवाला होऊ शकतो? बघा, वाहतुकीच्या वाहनांमधून जे धूर निघत आहे भडा 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 आणि भूम 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 धूर निघतंय, तर पोटाचा आजार नाही. वाहतुकीच्या साधनामुळे निघणाऱ्या धुरामुळे श्वसनाचे आजार, त्वचेचे आजार, त्वचा काळी पडती, कावीळ नाही. श्वसनाचे आजार, अस्थमा. नद्यावर सुद्धा प्रश्न आहे बाळा. वाहतूक आहे ना, वाहतूक झालं, नद्यावर प्रश्न येतं आहे ना. भारतातील मुख्य नदी प्रणाली आहे ना. तर बघा, एखाद्या लहान नदीला लय अवघड प्रश्न नाही येणार, सोपे प्रश्न येणार आणि 4-5 मध्यम येणार. आणि बाळ हो, 5वी नवोदयची बॅच सुरू झालेली आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार बॅच सुरू झालेली आहे. नवोदय गुरु ॲप डाउनलोड कर किंवा इथं 83 हा नंबर माझा दिलेला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अत्यंत कमी फीसमध्ये ही बॅच आहे, किंवा प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकतात. नवीन बॅच आहे, ठीक आहे. तर वेळ गेलेली नाही अजून, ठीक आहे. तर सर्वांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा व्हॉट्सअप मेसेज करा, किंवा सोप्यात सोप्या ॲप डाउनलोड करून ॲपमधून सुद्धा बॅच जॉईन करू शकता, ठीक आहे बाळा. दररोज रात्री 7:45ला बॅच आहे. नवोदय गुरु ॲप प्लस झूम ॲपवर बॅच असेल ही. तसंच रेकॉर्डेड व्हिडिओ, टेस्ट सिरीजसुद्धा असणार, PDF-सुद्धा सगळ्या मिळणार. बरं बघा, एखाद्या लहान नदीला किंवा ओढ्याला जेव्हा मोठी नदी येऊन मिळते है ना, तेव्हा त्या लहान नदीला मोठ्या नदीची काय म्हणतात? एका लहान नदीला किंवा ओढ्याला मोठी नदी येऊन मिळते, असं नाही प्रश्न. एखाद्या है ना लहान नदीला किंवा ओढ्याला जेव्हा मोठी नदी येऊन मिळते, बरं ठीक आहे, उपनदी म्हणतात. काय म्हणतात? उपनदी है ना. मेन नदीची ही काय असणार? लहान नदी उपनदी असणार. राजधानी उपराजधानी तशी. राजधानी मोठी असते, उपराजधानी छोटी असते. नदीच्या काठावर वसलेल्या शहरामधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्यास पाण्याचा कोणता गुणधर्म? आता 15 प्रश्न आपल्याला असे येणार. किती? 15 प्रश्न बहुपर्याय येणार परिसर अभ्यासला, आणि 5 प्रश्न शेवटचे उतारा येणार. उतारा तर माहिती आहे तुम्हाला, मराठी जसे उतारे असतात तसे. नदीच्या काठावर वसलेल्या शहरामधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी. बघा, नदीच्या काठावर जे शहरं वसलेले येतं, एखादं शहर नदीच्या काठावर आहे बाबा, भरपूर शहरं नदीच्या काठावर येतं, आणि एखादा कारखाना जवळ आहे, त्या कारखान्यातलं पाणी, घाण पाणी नदीत सोडल्यावर आहे ना, पाण्याचा कोणता गुणधर्म बदलते? पाण्याचा रंग कसा बदलते? काय होते? पाणी गोड होते का? ते केमिकल मिसळल्यामुळं. बघ, एक शहर आहे, शहर नदीच्या काठावर वसलेलं आहे, आणि तिथं कारखान्यातलं पाणी, घाण पाणी सगळं नदीत सोडले, तर पाणी गोड होईल का? नाही. पाण्याचं प्रमाण वाढेल का? बापा, पाण्याचा बर्फ होईल का? नाही. पाणी विषारी आणि प्रदूषित होते. बरोबर आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर पाणी कमी झालं, ओसरणे म्हणजे कमी होणे. तिथे पावसाळ्यात नदीला पूर आला, भ्रुम 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 भ्रुम. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर नदीच्या कडेला शेतामध्ये काय साचते, जे शेतीसाठी खूप चांगलं असते? प्लास्टिक साचते का? नाही. आणि प्लास्टिक चांगलं असते का शेतीसाठी? नाही. सुपीक गाळ साचते. बरोबर, मोठे खडक कचरा. सुपीक गाळ चांगला गाळ असते. सुपीक म्हणजे चांगलं पीक येण्यासाठी हा गाळ महत्त्वाचा असते. नदीवर मोठे धरण बांधल्यामुळं तयार होणाऱ्या अथांग पाण्याच्या साठ्याला काय म्हणतात? आता नदीवर मोठं धरण बांधलंय, त्याला विहीर म्हणतात का? नाही. आता नदीवर मोठं धरण बांधलंय, त्याला ओढा म्हणतात का? गाळणी पद्धत धबधबा म्हणतात का? कृत्रिम तलाव म्हणतात. मोठं धरण बांधलंय आणि त्या साठ्याला जलाशय किंवा कृत्रिम धरण म्हणा. भारताच्या 13 नंबर है, अब तो 13 नंबर है, अब तो 13 नंबर है रे बाबा, 13 नंबर है. भूम 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 भूम. 13 नंबर है, 13 नंबर है, 13 नंबर. 13वा प्रश्न आहे बाळा. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर गंगा आणि ब्रह्मपुत्रा, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया. तुम्ही म्हणले स्टॉप आणि मी म्हणलं बरं ठीक आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मिळून जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बनवतात, त्याचं नाव काय?
वाघ हो. बघा, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांच्या संगमामुळे, या दोन नद्यांमुळं आहे ना, या दोन आहे ना, या दोन नद्या मिळतात. कुठं? भारताच्या पूर्व किनारपट्टीवर. आणि या दोन नद्या मिळाल्यामुळं गंगा आणि ब्रह्मपुत्रा एक त्रिभुज प्रदेश तयार होते. त्याचं नाव आहे सुंदरबन, आहे ना रे, सुंदरबन डेल्टा. तर बघा 14वा प्रश्न आणि 15वा, दोन प्रश्न बघूयात. 15 प्रश्न येणार आहेत. पाणी स्वच्छ करण्यासाठी, पाणी तुम्हाला माहिती आहे, वॉटर स्वच्छ करण्यासाठी, क्लीन करण्यासाठी, जंतू मारण्यासाठी पाण्यामधले जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचा कोणता वायू किंवा पावडर प्रामुख्याने मिसळली जाते? तुम्ही म्हणले सर नायट्रोजन. म्हणलं नाही रे, हे ना, क्लोरीन. तर ऑप्शन नंबर बी, क्लोरीन, आहे ना. आणि शेवटचा प्रश्न बाळा, शेवटचा प्रश्न 15 नंबर. क्लोरीन मिसळलं जाते पाणी शुद्ध करण्यासाठी. नदीचे पाणी उन्हाळ्यात खूप कमी का होते? नदीचं पाणी उन्हाळ्यात खूप कमी का होते? उन्हाळ्यातच कसं काय कमी होते? कारण सर्व पाणी जमिनीखाली जाते? नाही. कडक उन्हामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ होते. बरोबर, कडक ऊन असते. मासे सर्व पाणी पितात. काय तर का, मासे सगळे पाणी पितात म्हणून एवढे मासे डेंजर येतोय, नदी उलटी व्हावं लागते? काही नाही बाळा, ठीक आहे. तर कडक उन्हामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ होते. अशा प्रकारे 15 प्रश्न बाळा हे परीक्षेत तुला बहुपर्यायी येणार आहेत, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहेत. आणि 5 प्रश्नांचा उतारा येणार आहे. उतारा सोपा असणार आहे, त्याच्यातले उत्तरं बघून लिहायचे आपल्याला, ठीक आहे. तर बाळा सर्वांना सूचना आहे, महत्त्वाची सूचना, सर्व पालकांना सूचना. नवोदयची आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे. प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा, किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देतो, या बॅचची लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून बॅच जॉईन करू शकतात. फीस अत्यंत कमी आहे बाळा. त्याच्यात 4 विषय शिकवले जाणार आहेत. तसेच रेकॉर्डेडसुद्धा आहेत, आहे ना. लाईव्ह असणार, रेकॉर्डेड असणार, PDF भेटणार आणि टेस्ट सिरीज असणार. रात्री 8:45 ते 9:15 बॅच आहे ना. किंवा तुला याच्यातून पेमेंट करणं अवघड जात असेल ॲपमधून, तर या नंबरवर सुद्धा फीस भरून ॲडमिशन करून व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवून, नाव पाठवून बॅच जॉईन करू शकतोस. बॅच ॲपवर असेल प्लस झूम ॲपवर असेल, आहे ना. त्याच्यामुळं काहीच ताण नाही. तुला ॲपमध्ये जॉईन होता येत नसलं तरी बी झूम प्लस ॲप अशी दोन्ही बॅच असणार. त्याच्यामुळं काही ताण घेऊ नको, आहे ना. नवीन बॅच आहे, आतापासून टाईम भरपूर आहे, तर कोणताही वेळ घालू नका. बघा, फोन करा किंवा व्हॉट्सअप मॅसेज करा, मी 5वीला आहे, मला बॅच जॉईन करायची आहे, ठीक आहे. आणि या नंबरवर ॲडमिशन करू शकतात किंवा ॲपमधून बी ॲडमिशन करू शकतात, ठीक आहे. तर तुम्हाला नवीन नंबरमध्ये ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. आणि ॲप नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा किंवा झूम ॲपमध्ये बॅच असेल, दोन्हीपैकी एकात तुम्ही बॅच जॉईन करू शकता, ठीक आहे बाळा. आजचा हा भाग तुला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आजच्या दिवशी इथंच थांबतो. भेटूयात रात्री 7:45च्या बॅचला. सगळ्यांनी जॉईन व्हा, ठीक आहे बाळा. महत्त्वाचा चॅप्टर सुरू आहे गणिताचा. सगळ्यांना बाय बाय, गुड बाय, गुड बाय.